शिवजयंती भाषण. ज्याची गरुडाची नजर, माता भगिनींबद्दल आदर, प्रत्येकाच्या मनात केलं घर, तेच छत्रपती आणि त्यांचा कायम आदर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. बाल शिवाजींच्या आयुष्यात सर्वात मोठे संस्कार घडवले ते त्यांच्या आईने, राजमाता जिजाऊ. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल, या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. माँसाहेबांनी रामायण, महाभारत, संतांचे विचार आणि स्वराज्याची स्वप्ने त्यांनी शिवाजी महाराजांच्या मनात रुजवली. शिवाजी महाराज लहान वयातच अन्यायाविरुद्ध उभे राहिले. त्या काळात मुघल, आदिलशाही, निजामशाही सारख्या बलाढ्य सत्तांनी सामान्य जनतेवर अत्याचार चालवले होते. अशा परिस्थितीत महाराजांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असा निर्धार केला आणि तो प्रत्यक्षात उतरवून दाखवला. महाराजांचे युद्ध कौशल्य अद्वितीय होते. गनिमी कावा, डोंगर दऱ्यांचा योग्य वापर, वेगवान हल्ले आणि नियोजनबद्ध माघार, या सगळ्यामुळे त्यांनी शत्रूंना सोडो की पळो करून सोडले. शिवाजी महाराजांनी किल्ल्यांना फार महत्त्व दिले. राजगड, रायगड, तोरणा, प्रतापगड, सिंधुदुर्ग असे किल्ले म्हणजे त्यांच्या पराक्रमाचे जिवंत स्मारक आहेत. प्रतापगडावरील अफजल खानाचा पराभव हा तर इतिहासातील सुवर्ण क्षण आहे. मित्रांनो, शिवाजी महाराज केवळ योद्धे नव्हते, तर ते एक लोककल्याणकारी राजा होते. त्यांच्या राज्यात शेतकऱ्यांवर अन्याय नव्हता. महिलांचा सन्मान केला जात होता. सर्व धर्मांना समान केला जात होता. सर्व धर्मांना समान वागणूक दिली जात. शत्रूच्या स्त्रिया आणि मुले यांना सुद्धा त्यांनी सन्मानाने वागवले. म्हणूनच शिवाजी महाराजांना रयतेचा राजा असे म्हटले जाते. 1674 साली रायगडावर झालेला राज्याभिषेक हा केवळ एका
राजाचा राज्याभिषेक नव्हता, तर तो स्वराज्याच्या स्वप्नाचा विजय होता. छत्रपती म्हणून सिंहासनावर बसतानाही महाराजांनी आपली जबाबदारी कधी विसरली नाही.